जय श्री कृष्ण. श्रीमद् भगवद्गीता अध्याय 3. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच. जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन, तत्किं कर्मणि घोरे मान्नियोजयसि केशव. अर्जुन म्हणतोय, हे जनार्दना, जर तुम्हाला कर्माहून ज्ञानश्रेष्ठ वाटतंय, बुद्धिश्रेष्ठ वाटते, तर मग हे केशवा, मला युद्धासारखे महाभयंकर कर्म करण्यास आपण का प्रवृत्त करत आहात? व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे, तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. तुम्ही तुमच्या मिश्रितशा भाषेने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट मला निश्चित करून सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल. श्री भगवान पुढे सांगतायत. श्री भगवान उवाच. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, या जगात 2 प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्य योग्यांची निष्ठा ज्ञानयोगाने व योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते. यात भगवान यांना सांगायचे, कर्तेपणाचा अभिमान सोडून सर्वव्यापी सच्चिदानंद घन परमात्म्याशी एकरूप होऊन राहणे याला ज्ञानयोग, संन्यास किंवा सांख्ययोग असं म्हणतात. फळाचा आणि आसक्तीचा त्याग करून भगवंताच्या आज्ञेप्रमाणे केवळ भगवंतासाठीच समत्व बुद्धीने कर्म करत राहणे याला निष्काम कर्मयोग म्हणतात. त्यालाच समत्व योग, बुद्धियोग, तदर्थ कर्म, मदर्थ कर्म, मत्कर्म इत्यादी नावांनी सुद्धा संबोधित करण्यात आले आहे. न कर्मणामनारंभान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते, न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही, आणि कर्माचा फक्त त्याग केल्याने तो सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला सुद्धा प्राप्त होत नाही. न हि कश्चित् क्षणमपि चातुतिष्ठत्य कर्मकृत्, कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहू शकत नाही, कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्, इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक मनुष्य म्हटला जातो. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन, कर्मेंद्रियैः कर्मयोगमसक्तः विशिष्यते. परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ मनुष्य हो. नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः, शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाही. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः, तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर.
सह यज्ञः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वमेषवोस्त्विष्टकामधुक्. प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा हो. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे. अशा प्रकारे निस्वार्थीपणे एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणप्रदाला प्राप्त व्हा. इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतात. अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतः खातो तो चोरच हो. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापातून मुक्त होतात. पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर पोषणासाठी अन्न शिजवतात ते तर पापच खातात. अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्ये यज्ञे प्रतिष्ठितम्. या दोघं श्लोकांचा अर्थ एकत्र दिलेला आहे. श्लोक नंबर 14 आणि 15. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न निर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मामुळे घडतो. कर्म समुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे हे अर्जुना तू समज. यावरून हेच सिद्ध होते की सर्वव्यापी परम ईश्वर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. एवं प्रवर्तितये चक्रन्नानुवर्तयतीह यः अघायुरिंद्रियारामो मोघं पार्थ स जीवती. हे पार्था, जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजे आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही, तो इंद्रियांच्या द्वारा भोगात रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगत असतो. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. परंतु जो मनुष्य आत्म्यातच रमणारा, आत्म्यातच तृप्त आणि आत्म्यातच संतुष्ट असतो त्याला कोणतेच कर्तव्य उरत नाही. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. त्या महापुरुषाला या विश्वात कर्मे करण्याने काही प्रयोजन असत नाही. तसेच कर्मे न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणी मात्रातही त्याचा जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही. म्हणजे निष्काम कर्माबद्दल भगवान आपल्याला सांगतात. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा, कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन प्राप्त होतो. कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः
लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. जनकादी ज्ञानी लोकही आसक्तीरहित कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणेच योग्य होय. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तद्देवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्या प्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो. न मे पार्थस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमव्याप्तव्यं वर्त एव च कर्मणि. हे अर्जुना, मला या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असे नाही. तरीही मी कर्तव्य कर्म करीतच असतो. यदियन्न वर्तेयै जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. कारण हे पार्था, जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत तर माझे मोठे नुकसान होईल. कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. वरील श्लोकातच आपल्याला सांगितलंय, श्रेष्ठ व्यक्ती जसे आचरण करतात तसेच आचरण इतर लोकही करतात. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण सांगताय की ते कधीही त्यांच्या कर्तव्य कर्मात चुका करू शकत नाही. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहं संकरस्य च कर्तास्यामुपहन्यामि मः प्रजाः. म्हणून जर मी कर्म केले नाही तर ही सर्व माणसे नष्ट होतील, भ्रष्ट होतील आणि मी संकरतेचे कारण होईल. या सर्व प्रजेचा घात करणारा होईल. सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. हे भारता, कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्मे करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत. न बुद्धिभेदे जनयेत दज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्तः समाचरन्. परमात्म स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करून त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावीत. प्रकृते क्रियमाणानि गुणैः सकर्मणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणामार्फत केली जातात. तरीही ज्यांचे अंतःकरण अहंकाराने मोहित झाले आहे असा अज्ञानी पुरुष मी करता आहे असे मानतो. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. पण हे महाबाहो, गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणात वावरत असतात हे लक्षात घेऊन त्यामध्ये आसक्त होत नाही. त्रिगुणात्मक मायेची कार्यरूप 5 महाभूते, मन, बुद्धी, अहंकार, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि शब्दादी 5 विषय या सर्वांच्या समुदायाला गुणविभाग हे नाव आहे आणि त्यांचा परस्परांशी होणाऱ्या क्रियांना कर्मविभाग हे नाव आहे. गुणविभाग व कर्मविभागाहून आत्मा निराळा आहे, तो निर्लेप आहे असे जाणणे म्हणजेच तत्व जाणणे होय. वरील श्लोकात आपल्याला तत्व जाणणाऱ्याबद्दल सांगितलेलं आहे.
पुढचा श्लोक. प्रकृतिर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालयेत. प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धींच्या अज्ञानांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानाने बुद्धिभेद करू नये. उलट त्यांना प्रोत्साहन द्यावे, कारण कर्म करीत करीतच त्यांना परम नैष्कर्म्य स्थिती प्राप्त करायची असते. आपल्या स्थितीचे व शक्तीचे आकलन करीत कर्मामध्ये प्रवृत्त होणाऱ्या ज्ञानमार्गी साधकांनी कर्माला गुणांची देणगी समजावी. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संतापरहित होऊन तू युद्ध कर. ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात, तेही सर्व कर्मापासून मुक्त होतात. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः. परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाही, त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेलेच समज. सदृशै चेष्टते स्वस्याः प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृती यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति. सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करेल. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ. प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये, कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू असतात. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे. इथे या श्लोकाचा अर्थ फार महत्त्वाचा आहे. धर्म म्हणजे इथे जातपात वगैरे असा घेतलेला नाही आहे, तर धर्म म्हणजे आपले कर्तव्य असा अर्थ इथे आहे. जसे आईवडिलांनी आपली कर्मे करावी आणि मुलांनी आपली कर्मे करावी, त्याप्रमाणेच इथे आहेत. मुले आईवडिलांची कर्मे करू शकत नाही किंवा आईवडील मुलांची कर्मे करू शकत नाहीत. त्यानुसार इथे अर्थ घ्यावा. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापे चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो. श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेनमिह वैरिणम्. श्री भगवान म्हणतायत,
रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे असे तू जाण. धूमेनाव्रियते वह्निर्यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळेने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते. आवृत्तये ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. आणि हे अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने माणसाचे ज्ञान झाकले जाते. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्तेष ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही यांचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मनबुद्धी आणि इंद्रियाच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करत असतो. तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिह्येनैव ज्ञानविज्ञाननाशनम्. म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक. इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः. इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियाहून मन पर आहे, मनाहून बुद्धी पर आहे आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे तो आत्मा. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून हे महाबाहो, तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक आणि युद्धाला तयार हो. हे श्री भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगते. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. जय श्रीकृष्ण.